नमस्कार मित्र, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुकडेबंदी कायदा, त्याच्या तरतुदी, तो कायदा कोणाला लागू पडतो आणि या कायद्याचा आणि आपण प्लॉट्स घेतो त्या प्लॉट्सचा काय संबंध आहे हे आपण बघूया। तर मित्रो, तुकडेबंदी कायदा म्हणजे काय? तुकडेबंदी कायदा म्हणजे शेत जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून जे विकले जातात ना, त्या तुकडे पाडण्यासाठी बंदी घालणारा कायदा म्हणजे तुकडेबंदी कायदा। थोडक्यात तुकडेबंदी कायदा हा शेत जमिनीचे छोटे छोटे तुकडे पाडू नका, शेत जमिनी शक्यतो अखंड ठेवा असं सांगतो। तर तुकडेबंदी कायदा तुम्हाला समजला, हा लागू कोणाला होतो? हा शेत जमिनीला लागू होतो। आता शेत जमिनी किती प्रकारच्या आहेत? 4 प्रकारच्या शेत जमिनी आहेत। जिरायत, बागायत, तरी आणि वर्कस असे 4 प्रकारच्या शेत जमिनी आहेत। तर हा जो तुकडेबंदी कायदा आहे हा फक्त आणि फक्त या 4 प्रकारच्या शेत जमिनीला लागू पडतो। मग तुमचा लगेच प्रश्न पडेल की मग अशा कुठल्या जमिनी आहेत ज्यांना हा लागू पडत नाही? तर कुठल्याही एनए जमिनीला हा कायदा लागू पडत नाही, कुठल्याही गावठाण जमिनीला हा कायदा लागू पडत नाही। तर आता क्लिअर झालं असेल की हा कायदा कोणाला लागू पडतो। मग प्रश्न पडतो की हा कायदा आम्ही का समजून घ्यावा, याची काय गरज आहे? कारण मित्रो, आजकाल आपल्यापैकी बरेच लोक प्लॉटमध्ये पैसे घालतात, प्लॉट विकत घेतात आणि प्लॉट विकत घेणारे 100 पैकी 90% लोक हे या तुकडेबंदी कायद्यामध्ये फसतात। त्यांचा पैसा फसतो, व्यवहार फसतो। का फसतो? त्याचं कारण आहे की प्लॉट तुम्ही नॉर्मली कुठे घेता? गावठाणात सहसा नाही घेत, किंवा गावठाणाच्या हद्दीत सहसा प्लॉटिंग पडत नाही, कारण तेवढी जमीन नसते। प्लॉटिंग ही नेहमी जी शहरं आहेत, शहराचा नवीन डेव्हलपमेंटचा जो भाग आहे अवतीभवतीचा, तिकडे प्लॉटिंग पडतात। मग तिकडे जे प्लॉट्स पाडले जातात आणि प्लॉट्स विकले जातात, त्या जमिनी, ज्या जमिनीवर हे प्लॉट्स पाडले जातात त्या जमिनीचा 7/12 काढून बघा। त्या 7/12वर जो पहिला कॉलम असतो लेफ्ट साईडला, पहिला कॉलम, तिथे जाऊन वर टॉपला वाचा तुम्ही, प्लॉट्स घ्यायला गेलात तर त्याच्यात बघा की जमिनीचा प्रकार काय लिहिला आहे। आत्ता जे मी 4 प्रकार सांगितले ना, जिरायत, बागायत, तरी, वर्कस, यापैकीच काहीतरी असेल। यापैकी जर काहीतरी असेल तर ती शेतजमीन झाली। जर ती शेतजमीन झाली तर त्याला कुठला कायदा लागू पडतो? तुकडेबंदी कायदा लागू पडतो। तुकडेबंदी कायदा लागू पडला म्हणजे काय? म्हणजे सरळ आहे की त्या जमिनीचे छोटे छोटे तुकडे पाडून विकता येऊ शकत नाही, असं त्याचं कायदेशीर इंटरप्रिटेशन झालं। बिल्डर मात्र एक्झॅक्टली उलटं करतो। बिल्डर काय करतो? 7/12वर जिरायत किंवा बागायत लिहिलेलं आहे त्या जमिनीमध्ये प्लॉट्स टाकतो आणि छोटे छोटे प्लॉट्स करून विकतो। म्हणजे बिल्डर काय करतोय? तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदीचं उल्लंघन करतोय। म्हणजे तुम्ही जे काही प्लॉट्स घेता त्या प्लॉटचा 7/12 जर जिरायत बागायतचा असेल तर तुमच्या व्यवहाराला तुकडेबंदी कायद्याची बाधा आलेली आहे, म्हणजे तुमचा व्यवहार बेकायदेशीर आहे। मग तुमचा अजून एक प्रश्न निर्माण होतो की जर बेकायदेशीर असेल तर आमचं खरेदी खत कसं काय झालं आहे ते नोंद व्हायला नको? त्याच्यावर बिल्डरने एक जुगाड काढलेला आहे। बिल्डर काय करतो? तुमच्या एकट्याच्या नावाने खरेदी खत करत नाही, तो 10 लोकांना एकत्र करतो आणि 10 लोकांची एकत्र खरेदी मारतो, त्याच्यामुळे खरेदी खत होतं। मग तुम्हाला अजून एक प्रश्न पडतो की मग 10 लोकांचं एकत्रित केलं तर कसं काय होऊ शकतं जर बेकायदेशीर आहे तर? मग आपल्याला तुकडेबंदी कायदा समजून घ्यावा लागतं की तुकडेबंदी कायदा काय म्हणतो? छोटे तुकडे पाडू नका असं म्हणतो, पण असं म्हणताना हे पण सांगतो की त्याची लोअर कॅपिंग काय आहे, की किमान किती क्षेत्राचा तुकडा पडू शकतो, किंवा लोअर कॅपिंग काय आहे, जिथपर्यंत जाता येतं आणि त्याच्या खाली जाता येत नाही, अशी लोअर कॅपिंग काय आहे। तर ही लोअर कॅपिंग जी आहे त्याला तुकडेबंदी कायद्याच्या भाषेत प्रमाणभूत क्षेत्र म्हणतात। प्रमाणभूत क्षेत्र, तर प्रमाणभूत क्षेत्र प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळं आहे। साधारण असं गणित आहे की जर बागायत जमीन असेल तर त्याचा प्रमाणभूत क्षेत्र 10 गुंठे आहे। जिरायत असेल तर आधी 40 गुंठे होतं बऱ्याच ठिकाणी, त्या नव्या नोटिफिकेशननी आता ते 20 गुंठे करण्यात आलेलं आहे। थोडक्यात तुकडेबंदी कायदा असं म्हणतो की बागायत जर 7/12 असेल तर प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिलं आहे 10 गुंठ्याचा, जिरायत असेल तर 20 गुंठ्याचा, अशा पद्धतीचं प्रमाणभूत क्षेत्र आहे, लोअर कॅपिंग आहे, त्याच्या खाली जाता येत नाही। मग या सूत्राला धरून किंवा या अटीला धरून 10-10 गुंठ्याचा एक खरेदी खत हा बिल्डर मारतो आणि एका खरेदी खतामध्ये 10 लोकांना प्लॉट्स विकतो। मग हे जे 10 लोक आहेत खरेदी खताने तर मालक बनतात, पण उद्या त्या जमिनीवर जर यांना घर बांधायचं असेल तर त्याचं मोजणी नसते, प्रत नसते, त्याच्यामुळे तुम्हाला घर बांधायची परवानगी मिळत नाही। उद्या विकायचं म्हटलं तरी परवानगी मिळत नाही, त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात।
या सगळ्या अडचणी टाळायच्या असतील किंवा इथे पैसे फसू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लॉट घेताना त्या प्लॉटचा 7/12 नीट बघा, कुठली जमीन आहे ते बघा आणि तुकडेबंदी कायद्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्राची बाधा येते का ही बघा. या 2 गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झाल्या असतील तर तुम्ही या जमिनीचा किंवा प्लॉटचा विचार करू शकता. जे लोक हा विचार करत नाही त्यांचे पैसे फसतात, व्यवहार फसतात, कारण तुकडेबंदी कायदा उभा राहतो, त्याची बाधा येते आणि तुमचे प्लॉट्स जे आहेत ते डिस्प्युटेड होऊन जातात. तर मित्रो, ही होती माहिती तुकडेबंदी कायद्याची आणि त्या कायद्यान्वये प्लॉट्सना येणारी बाधा जी आहे त्याची माहिती. मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती देऊन तुम्ही पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तरच आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.